महाराष्ट्राची वारकरी भूमी ही चमत्कारांना शरण जाणारी नाही तर चमत्कारांच्या पलीकडे जाऊन ईश्वरी नामाची महती सांगणारी भूमी आहे। 14व्या शतकात संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन कालखंडात पंढरपूर क्षेत्रात एक अत्यंत विद्वान, वैदिक कर्मात निपुण आणि श्रीमंत ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव होते परिसा भागवत। परिसाचे अंगी नाही सोनेपण, परी तो सुवर्ण पाडू जाणे, तैसे संतापाशी नाही देवपण, परी ते देवपण देऊ जाणती। त्याच्या चरित्रातील सर्वात मोठी शिकवण ही आहे की जगातील भौतिक संपत्ती, सोनं, नाणं किंवा सिद्धी या भगवंताच्या अथांग प्रेमापुढे कशा अत्यंत क्षुद्र आणि माती समान आहेत। संत परिसा भागवत हे मूळचे पंढरपूर येथील रहिवासी होते। ते जातीने ब्राह्मण असून अत्यंत कर्मठ, वेदाभ्यासी आणि शास्त्रज्ञ होते। त्यांच्या जन्मतिथीबद्दल किंवा समाधी काळाबद्दल अचूक ऐतिहासिक तारीख उपलब्ध नसली तरी ते साक्षात संत नामदेव महाराज यांचे समकालीन आणि त्यांचे परमस्नेही होते। याचे अनेक पुरावे संत गाथेत मिळतात। परिसा भागवत हे रोज विठ्ठल मंदिरात जाऊन पुराणे सांगत असत। त्यांची वाणी अत्यंत रसाळ होती। ते वेदपाठी ब्राह्मण आणि उत्तम वक्तेही होते। समाजात त्यांचा मोठा आदर होता। त्यांची पत्नी कमळजा ही अत्यंत पतिव्रता आणि सात्विक स्त्री होती। परिसा भागवत यांच्याकडे सर्व प्रकारचे सांसारिक सुख होते, परंतु तरीही त्यांच्या मनात एक सुप्त अहंकार होता की आपण उच्च वर्णीय आहोत, शास्त्रज्ञ आहोत आणि आपल्याकडे एक अशी शक्ती आहे जी जगातील कोणाकडेही नाही। त्याचे मूळ नाव काही असले तरी समाजात त्यांना परिसा भागवत म्हणूनच ओळखले जात असे। यामागे एक अत्यंत रंजक कथा आहे, ती म्हणजे परिसा भागवत मते रखुबाईचे अनन्य भक्त होते आणि यांनी माता रखुमाईच्या कठोर साधनेने आणि मंत्रशक्तीने परीस प्राप्त केला होता। परीस हा एक असा काल्पनिक किंवा सिद्ध धातू दगड मानला जातो ज्याचा स्पर्श लोखंडाला झाला की त्या लोखंडाचे तात्काळ शुद्ध सोन्यात रूपांतर होते। त्यांच्याकडे हा परीस असल्यामुळे ते अत्यंत श्रीमंत होते आणि ते माता रखुमाईचे परमभक्त भागवत होते, म्हणून त्यांचे नाव परिसा भागवत असे रूढ झाले। पंढरपूरमध्ये एका बाजूला परिसा भागवत आपल्या महालासारख्या टोलेगंज वाड्यात परिसाच्या सहाय्याने सोन्याचे वैभव उपभोगत होते, तर दुसऱ्या बाजूला चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेव महाराज अहोरात्र विठ्ठलाच्या नामाचा गजर करत अत्यंत साधेपणाने दारिद्र्यात राहत होते। नामदेवांना पैशाचा, सोन्याचा अजिबातच लोभ नव्हता। त्यांच्यासाठी साक्षात विठ्ठल हाच त्यांचा परीस होता। परिसा भागवत यांच्या मनात संत नामदेवांच्या या लोकप्रियतेबद्दल थोडा संशय आणि असूया होती। ते आधी नामदेवांचा मत्सर करायचे। त्यांना वाटायचे की मी एवढा मोठा विद्वान, माझ्याकडे लोखंडाचे सोने करणारा परिस आहे, तरीही लोक या शिंप्याच्या म्हणजेच नामदेवांच्या मागे का जातात? याच्या भक्तीमध्ये असे काय आहे जे माझ्या सिद्धीमध्ये नाहीये? संतांच्या चरित्राला कलाटणी देणारा प्रसंग अनेकदा त्यांच्या कौटुंबिक कर्णातून निर्माण होतो। एकदा परिसा भागवत यांची पत्नी कमळजा आणि संत नामदेव महाराजांची पत्नी राजाई या दोघी चंद्रभागेच्या घाटावर पाणी भरण्यासाठी एकत्र आल्या। राजाईच्या घरात नेहमीच 18 विश्व दारिद्र्य असायचे, कारण नामदेव महाराज संसारात लक्ष न देता अहोरात्र भजनात दंग असायचे। राजाईने कमळजाचे भरभक्कम सोन्याचे दागिने पाहिले आणि महिलांच्या सहज स्वभावाप्रमाणे त्यांच्यात संवाद सुरू झाला। कमळजाने मोठ्या अभिमानाने राजाईला सांगितले, माझ्या पतीकडे असा एक परिस आहे ज्याचा स्पर्श कोणत्याही लोखंडाला केला की त्याचे सोने होते, त्यामुळे आमच्याकडे कधीही पैशाची कमतरता नसते। हे ऐकून राजाईच्या मनात आपल्या कुटुंबाच्या गरिबीची जाणीव जागी झाली। तिने कमळजाकडे गयावया केली, बाई तुझा तो परिस मला फक्त 1 दिवसासाठी दे ना। माझ्या घरात खूप गरिबी आहे, मुले उपाशी राहतात। मी आमच्या घरातील लोखंडी तव्याचे सोने करून घेईल आणि तुझा परिस तुला उद्या सकाळी परत आणून देईन। कमळजा सात्विक होती। तिने आपल्या पतीला न सांगता तो परिस गुपचूप राजाईच्या हातात दिला। राजाई अत्यंत आनंदाने तो परिस घेऊन घरी आली। तिने घरातील जुना लोखंडी तवा आणि पळी शोधून काढली। तिने जसा तो परिस त्या लोखंडाला लावला तसे साक्षात चमत्कार झाला। तो काळा कुट्ट लोखंडी तवा लख्ख चमकणाऱ्या शुद्ध सोन्याचा झाला। राजाईचा आनंद गगनात मावेनासा झाला। तिला वाटले की आता आपल्या घरातील गरिबी कायमची संपली। काही वेळाने संत नामदेव महाराज मंदिरातून भजनावरून घरी आले। त्यांनी घरात तो सोन्याचा तवा चमकताना पाहिला। त्यांनी राजाईला विचारले, राजाई हे काय आहे? आपल्या घरात हे सोन्याचे भांडे कुठून आले? राजाईने अत्यंत आनंदाने कमळजा आणि परिसा भागवतांची सर्व गोष्ट सांगितली। नामदेवांच्या डोळ्यांतून पाणी आलं। ते म्हणाले, राजाई अरे रे, तू हे काय केलंस? ज्या सोन्याने माणसाला अहंकार येतो, जे सोने माणसाला देवापासून दूर नेते, ते माती समान सोने तू आपल्या घरात आणलेस। ज्याच्या घरात साक्षात पंढरीचा राणा विठ्ठल पाणी भरतो, त्याला या दगडाच्या सोन्याची काय गरज? संत नामदेवांनी तो परिस आणि त्या परिसाने बनवलेले सोन्याचे भांडे हातात घेतले, घराबाहेर पडले आणि थेट चंद्रभागेच्या पात्रात गेले। त्यांनी कसलाही विचार न करता तो अमूल्य जगप्रसिद्ध परिस आणि ते भांडे चंद्रभागेच्या खोल पाण्यात फेकून दिले। तिकडे संध्याकाळी परिसा भागवत जेव्हा घरी आले तेव्हा कमळजाने घाबरत सांगितले की तिने तो परिस नामदेवांच्या पत्नीला दिला आहे। परिसा भागवत संतापले। ते तात्काळ रागारागाने नामदेवांच्या झोपडीकडे धावले। त्यांनी पाहिले
पाहिलं की नामदेव शांतपणे विठ्ठल नामात लीन आहेत. परिसा भागवत ओरडले, नामदेवा तुझी एवढी हिंमत! माझ्या पूर्वजांची संपत्ती, माझी दिव्य सिद्धी असणारा तो परीस तुझ्या पत्नीने मागून आणला आणि तो तू कुठे ठेवलास? मला माझा परीस तात्काळ परत कर, नाहीतर मी अनर्थ करीन. नामदेव महाराज अत्यंत शांतपणे हसले आणि म्हणाले, भगवतजी शांत व्हा. तो केवळ एक दगड होता. मी तो चंद्रभागेच्या वाळवंटात पाण्यात टाकून दिला आहे. तुम्हाला हवा असेल तर जाऊन शोधून घ्या. हे ऐकून परिसा भागवताच्या पायाखालची जमीनच सरकली. ते रागारागाने आणि रडवेले होऊन नामदेवांना सोबत घेऊन चंद्रभागेच्या पात्रात गेले. पाणी गुडघावर होते. भागवत म्हणाले, या एवढ्या मोठ्या नदीत आणि वाळूत मी माझा तो छोटासा परीस कसा शोधणार? नामदेवा तू माझा घात केलास. नामदेव महाराजांनी विठ्ठलाचे स्मरण केले आणि चंद्रभागेच्या पात्रातील मुठभर वाळू आणि गोटे दगड हातात घेतले. नामदेवांनी परिसा भागवतांना सांगितले, भागवतजी तुमचा परीस कोणता आहे यातला तो ओळखून घ्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नामदेवाच्या हातात असणारा प्रत्येक दगड हुबेहूब परिसासारखा चमकत होता. भागवतांना विश्वास बसेना. त्यांनी आपल्या सोबत आणलेस लोखंड त्या प्रत्येक दगडाला लावून पाहिले. नामदेवांनी हातात घेतलेला प्रत्येक दगड लोखंडाचं सोने करत होता. संपूर्ण वाळवंटच परिसाने भरले होते. हा प्रसंग पाहून परिसा भागवत जागच्या जागी थिजून गेले. त्यांचा सर्व अहंकार गळून पडला. ज्या परिसाला ते जगातील एकमेव आणि अमूल्य समजत होते तो परीस नामदेवांसारख्या खऱ्या भक्ताच्या चरणाशी केवळ मातीचे गोटे बनून पडला होता. परिसा भागवतांना समजले की माझ्याकडे जो परीस आहे तो फक्त लाकूड किंवा लोखंडाचे सोने करू शकतो, परंतु नामदेव महाराजांकडे जो विठ्ठल नामाचा परीस आहे तो माणसाच्या संपूर्ण जीवनाचं सोनं करतो, माणसाला थेट देव बनवतो. ते तात्काळ संत नामदेव महाराजांच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी नामदेवांना विनंती केली, नामदेवा मला तो दगडाचा परीस नको, मला तुझ्याकडचा तो विठ्ठल नामाचा परीस दे, ज्याने तुझ्या हातातील मातीचेही गोटेचे परीस बनले आहेत. संत नामदेव महाराजांनी अत्यंत प्रेमाने परिसा भागवतांना उठवले, त्यांना मिठी मारली आणि विठ्ठल नामाची दीक्षा दिली. या प्रसंगानंतर परिसा भागवत हे कर्मठ ब्राह्मण न राहता वारकरी संप्रदायाचे परमविरक्त संत बनले. त्यांनी आपली सर्व संपत्ती सोनं सोडून दिलं आणि ते अहोरात्र विठ्ठल भजनात दंग झाले. संत परिसा भागवत हे केवळ भक्त झाले नाहीत, तर त्यांनी वारकरी संप्रदायाला अत्यंत सुंदर आणि विचारप्रवर्तक अभंगाचे योगदान दिले. त्यांच्या अभंगामध्ये प्रामुख्याने आत्मपरीक्षण, नामाचे महत्त्व आणि चमत्कारापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे याचे वर्णन आढळते. त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगामध्ये ते संतांच्या स्वरूपाचे वर्णन करताना लिहितात, परिसाचे अंगी नाही सोनेपण, परी तो सुवर्ण पाडू जाणे, तैसे संतापाशी नाही देवपण, परी ते देवपण देऊ जाणती. अर्थ, परिसाच्या स्वतःच्या शरीरात सोने नसते, पण तो दुसऱ्या लोखंडाला सोने बनवण्याची ताकद ठेवतो. त्याचप्रमाणे संताकडे बाह्य जगाला दाखवण्यासाठी कोणतेही देवपण चमत्कार नसते, परंतु ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सामान्य माणसालाही भक्तीच्या बळावर थेट देवपण बहाल करू शकतात. संत परिसा भागवत यांनी आपले उर्वरित संपूर्ण आयुष्य पंढरपूर क्षेत्रात संत नामदेवांच्या सहवासात, कीर्तनात आणि पांडुरंगाच्या सेवेत व्यतीत केले. ते नामदेव परिवारातील अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय संत मानले जात असत. शेवटी त्यांनी पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात साक्षात संजीवनी समाधी घेतली. आजही आषाढी कार्तिकी वारीला लाखो वारकरी संत परिसा भागवतांच्या समाधीचे दर्शन घेऊन धन्य होतात. संत परिसा भागवत यांचे चरित्र आपल्याला शिकवते की आपल्याकडे कितीही मोठी पदवी, संपत्ती किंवा चमत्कारी शक्ती असली तरी जोपर्यंत आपल्या मनातील अहंकार गळत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या परमानंदाची आणि ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. खरा परीस हा खिशात किंवा तिजोरीत नसून तो आपल्या मुखात असणाऱ्या विठ्ठल नामात आहे. रामकृष्ण हरी. अजून जर तुम्हाला कोणाचं चरित्र ऐकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अजून बऱ्याच संतांचं चरित्र मी माझ्या ह्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, ते पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि अशा धार्मिक वारकरी सांप्रदायिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. रामकृष्ण हरी.